मार्केटमधले मोदकसुद्धा फिके पडतील जेव्हा आपण ह्या तांदळाचे मोदक बनवू. अहो आहेच इतके सुंदर की तुम्हाला वाटणारसुद्धा नाही खाताना की हे तांदळापासून आपण हे मोदक बनवलेले. याचे प्रीमिक्स पण बनवणार आहे. हे प्रीमिक्स महिना ते 2 महिना टिकणार आणि हे प्रीमिक्स तुम्ही आत्ताच करून ठेवा, म्हणजे गणपतीत आपल्याला धावपळीमध्ये करायला पटकन होणारे हे मोदक आपण बनवू शकतो. तर त्यासाठी काय साहित्य घ्यायचे ते सुद्धा दाखवणार आहे. पण हे मोदक बघा, खायलासुद्धा खूप छान लागतात आणि दिसायला पण खूप सुरेख झालेले, सेम मार्केटसारखे. त्यासाठी बघा आपण तांदूळ घेतलेला. आता आम्ही जो तांदूळ वापरतो जिरा राईस म्हणजे आपला कोलमचा, तोच तांदूळ मी इथे घेतलेला आहे. आता तुमच्याकडे घरामध्ये कुठलाही तांदूळ असला तुम्ही वापरू शकतात. आता त्यासाठी बघा 1 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे बघा हे, आणि साजूक तुपामध्ये आपल्याला मस्त हे तांदूळ भाजून घ्यायचे. हे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले, म्हणजे फक्त 50 ग्रॅमच हे तांदूळ आहे. तांदूळ आपल्याला जास्त घ्यायचे नाही आहे. आता हे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे, खरपूस वास सुटेपर्यंत किंवा छान असा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे. आणि मेन म्हणजे मिडियम गॅसवर भाजा, म्हणजे जळणार नाही आणि आतून आणि बाहेरून व्यवस्थित भाजले जाईल. आता बघा जसं भाजत चाललं आहे तसा तसा त्याचा कलरसुद्धा चेंज होत चालला. त्यानंतर थोडे भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 5-6 काजू आणि 5-6 बदाम अशी इतकी घालून घ्यायची आणि ते सुद्धा परत आपल्याला हे भाजून घ्यायचे. ते तुपावरती जेवढे मस्त भाजले जाईल तेवढेच ते मोदक छान असे चविष्ट लागतील आणि त्याची चवसुद्धा वाढेल. जशी मार्केटमध्ये आपण जे मोदक खातो ना, सेम त्याच पद्धतीने. आता मस्त ब्राऊन झालेले बघा काजू आणि बदाम आणि तांदूळ, छान असा सोनेरी कलर आलेला बघा. पण तांदूळ अजिबात जळालेला नाही, व्यवस्थित भाजून घेतला. त्यानंतर 4 मगज छोटे 2 चमचे आपल्याला हे घालून घ्यायचे. 4 मगज नसेल तरी चालू शकता, असले तर घाला, त्याची नसले तरी चालेल. जर नसलेस तर तुम्हाला मी त्यावर एक छान अशी टिप सांगते. आपले शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे. नंतर असे तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने. तरी पण आपल्या याची चव खूप छान लागते. आता आपल्याला काय करायचं आहे, मस्त भाजलेले बघा, मी कमीत कमी 15 मिनटं हे भाजून घेतले मिडियम गॅसवर. त्यामुळे काय झालं, एकदम परफेक्ट भाजलेले, जसे आपल्याला पाहिजे ना सेम त्याच पद्धतीने. आता मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवलेले, कलर खूप सुरेख आलेला आहे तांदळाचा आणि काजू बदाम पण व्यवस्थित भाजल्यामुळे आता हे प्रीमिक्स आपल्याला बनवायला तयार आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि बघू शकतात सगळे साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण हे एका ताटात काढून घेऊ पहिल्यांदा आणि मी हे 10 मिनटं तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. हे थंड होईपर्यंत आपण छान असा याचा पाक बनवून घेणार आहे. आता मी थोडंसं पसरून देते, म्हणजे पटकन हे थंड होईल. तोपर्यंत आपण इकडे बघा अर्धी वाटी साखर घेतलेली, म्हणजे 100 ग्रॅम साखर घेतलेली आपण इथे, आणि त्यात थोडंसं पाणी घेतलेले बघा. इतकंसं, जसं साखर म्हणजे थोडीशी वितळायला मदत होईल इतकंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि आता परत आपल्याला फास्ट गॅसवर किंवा मिडियम गॅसवर याचा छान असा पाक बनवून घ्यायचा. आता साखर छान वितळते तोपर्यंत आपल्याला ते थंड झालेलं जे तांदूळ वगैरे आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता हे आपण इथे साखर वितळून देऊ आणि थोडासा पाक याचा छान असा तयार होईल. 5 मिनटात आपला पाक तयार होतो. जोपर्यंत आपण मिक्सरला बारीक करतो तोपर्यंत इकडं पाक आपला रेडी होईल. 1 तारी पाक बनवायचं आपल्याला याच्यासाठी. तर आता इथे बघा आपण जे थंड झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान एकदम बारीक पेस्ट करायची याची. जेवढे बारीक करू ना तेवढे मोदक छान असे सुबक लागतात आणि व्यवस्थित येतात. आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा छान असं प्रीमिक्स हे तयार झालेले. हे तुम्ही महिनाभर आधी करून ठेवू शकता आणि जेव्हा मोदक करायचे ना तेव्हा फक्त पाक करून त्यामध्ये हे घालून घ्यायचे. तर इथे बघा पाकसुद्धा आपला एका साईडला तयार झालेला बघा. 1 तारी असा पाक आपला तयार आहे. छान अशी तार तुटते, ह्याच पद्धतीने आपला हा पाक झाला पाहिजे. मी परत तुम्हाला चेक करून दाखवते बघा. छान अशी तार तुटते, या पद्धतीनेच आपला पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला जे प्रीमिक्स आपण बनवून घेतलेलं आहे आपण तांदळाचं आणि काजू बदामाचं, ते यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान एकजीव करायचं आहे पाकामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित
पाक त्यामध्ये मुरला जाईल. आता असं करून आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे छान असं. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं दूध पण घालायचं आहे, जेणेकरून ते प्रेमिक आहे ना ते शिजण्यासाठी मदत होईल आणि सॉफ्ट होतील आपले मोदक. म्हणून आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे. अर्धी वाटीला सुद्धा कमी वापरणार आहे मी. आता हे बघा अर्धी वाटीला सुद्धा थोडंसं दूध घेतलेलं आहे मी. आता छान मिक्स करायचं आहे आणि छान असं शिजून द्यायचं आहे आपल्याला. छान एक जीव करायचं. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि हे बॅटर आणि मस्त शिजवणार आहे. त्याआधी थोडासा मी यामध्ये फूड कलर वापरणार आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं तर वापरू शकतात, नाही वापरला तरी चालेल. आता मी हे याच्यामध्ये ऑरेंज कलर मी थोडासा घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते. आणि आता हे मिडियम गॅसवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. 2 मिनटातच हे लगेच आळून येणार, कारण की जे तांदूळ आहे ना ते बरोबर दूध सोकून घेणार. तर हे बघा या पद्धतीने छान असं घट्ट तयार झालेलं. या पद्धतीनेच हे मिश्रण तयार झालं पाहिजे, म्हणजे मोदक आपले खूप छान तयार होतात. तर बघू शकता जसं ते गरम होते तसं ते घट्ट होत जाईल. तर आपल्याला फक्त चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे. त्यानंतर बघा इथे मिल्क पावडर घालायची आपल्याला अर्धी वाटी, त्यामुळे त्याची चव तर वाढणारच आहे आणि तसेच खूप छान हे मोदक लागतात. तर आपल्याला ह्यामध्ये मिल्क पावडर घातल्यानंतर परत एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप असं तुम्हाला जर चिकट वाटलं तर थोडंसं 1 चमचा तूप घाला, ते सगळं कढईचं म्हणजे सुटेल आणि व्यवस्थित हा गोळा आपला मोदकचा तयार होईल. तर हे छान असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा. खूप छान कलर आलेला आहे, तसा चवसुद्धा खूप मस्त लागते. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही हे मोदक आपण घरी केलेले बघा, हाताला चिटकत नाही, म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मी कढईमधून काढून घेतलं आणि थोडंसं मळून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा खूप सॉफ्ट झालेलं आहे, जसं आपल्याला मोदकसाठी पाहिजे होतं ना सेम त्याच पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आणि अतिशय चविष्ट लागतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साचा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तूप लावून त्याच्यावरती काजू बदामाचे काप घालायचे. नंतर पेढ्याच्या आकाराचं इतकं आपल्याला हे बॅटर घेऊन यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर असं प्रेस करून व्यवस्थित आपल्याला याच्या छान असं आकार येईल असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते मोदक व्यवस्थित तयार होतो, सगळा आकार त्याचा व्यवस्थित येतो. म्हणून थोडंसं भरताना बोटाने दाबून भरून घ्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला खोलून दाखवते. बघू शकतात मोदक कसा झालेला आहे. सेम आपले जसे मार्केटमधले मोदक असतात ना सेम त्याच पद्धतीने झालेला आहे. आणि तुमच्या घरी जर पाहुणे जर आले ना ते तुम्हाला नक्कीच विचारतील ही रेसिपी. इतके सुरेख हे मोदक लागतात, आमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडले. हे सेम पेढ्यासारखे किंवा मिठाईसारखे हे मोदक लागत आहे आणि मेन म्हणजे घरामध्ये जे तांदूळ आहे ना तेच वापरून मी हे बनवलेले आहे. आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण मोदक करून घ्यायचा आहे आणि हे 10 मिनटात मी सर्व मोदक बनवून घेणार आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता तुम्हाला मी सांगितलं हे प्रेमिक कसं करायचं तर हे तुम्ही आत्ताच करून ठेवा, म्हणजे गणपतीत आपल्या धावपळीमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो. तर तुम्ही हे करून ठेवलं तर 10 मिनटात तुमचे मोदक तयार होतील. आणि मेन म्हणजे मार्केटसारखेच पण आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवलेले हे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे मोदक छान असे तयार आहे बघा, किती सुरेख दिसत आहे, वाटत आहेत की आपण हे तांदळापासून केले म्हणून. तर इतके छान असे हे मोदक इथे तयार आहे. आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी किंवा नातेवाईकांना ही रेसिपी नक्की शेअर करा. त्यांच्या घरीसुद्धा गणपती बसत असेल आणि 10 दिवस आपल्याला नैवेद्यासाठी काहीतरी लागतच असतं प्रसादाला, तर हे मोदक त्यांना नक्की शेअर करा, ते नक्कीच हे ट्राय करतील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.